नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. आजच्या या भागामध्ये आपण पाहतो रमेश व दत्तू हे दोघेही शोधत असतात कोण भजन म्हणतील. ते आता एकांच्या दरवाजा ठोकतात व ते त्यासनी विचारू लागतात, काय हो, येथे कोण आम्हाला भजन म्हणणारे मिळतील का? तर तो बोलू लागतो, हो मिळतील ना, आमच्याकडे आहेत भजन म्हणणारे. तर रमेश बोलू लागतो, बरं झालं, आम्ही खूप शोधत होतो कोण मिळतील आता रातच्याला म्हणून. तर तो माणूस म्हणू लागतो, तुम्ही मोडं व्हा, मी बघतो आणि येतो घेऊन लोकांसनी, आणि आम्ही तळावरच येतो, तुम्ही निघा पुढे. तसे ऐकताच रमेश व दत्तू खूप आनंदी होतात व ते मोरे निघू लागतात. पुढे आपण पाहतो तळावर सर्व लोक बोलत बसलेले असतात व ते म्हणत असतात, मामासनी भेटल्यावर आमचं खूप कल्याण झालं बघा, नाहीतर आमचं खूप अवघड होतं आणि कसं करायचं व पुढे काय करायचं आम्हाला सुचत नव्हतं. आणि मामा म्हणजे खरंच देव आहेत बघा. व ते लोक एका बाईला विचारू लागतात, तुम्ही काय करणार आहे पुढे, आणि मामासनी काय विचारणार आहे, आणि तुम्ही कुठे राहणार आहे? ती बाई सांगू लागते, बघूया आता पुढे काय होते आणि काय करायचं मला काहीच ठाऊक नाही. आता मामासनीच विचारन, मग बघू काय होतंय ते, आणि मामा सांगतील तेच मी करणार पुढे. आणि जर मामाने सुद्धा काय नाही सांगितलं तर पंढरीला जाईन मग. तेथील एक बाई बोलू लागते, मग तुम्ही आमच्या घरी चला आणि तिथेच राहावा. ती बोलू लागते, नाही नाही, बघू काय होतं या, मामा काय म्हणतात त्याच्यावरतीच आहे सर्व आता. पुढे आपण पाहतो दत्तू व रमेश तिथे येतात व ते म्हणू लागतात, खूप शोधलं आम्ही आणि शेवटी भजन मंडळी आम्हासनी मिळाले बघा. व तळावरील सर्व लोक खूप खुश होतात व ते म्हणू लागतात, बरं झालं तुम्हासनी मिळालं ते. व तेथील सर्व लोक विचारू लागतात, मग कुठे आहेत भजन मंडळी आणि आले का नाहीत तुमच्यासोबत? रमेश बोलू लागतो, येतीलच ते, आम्हासनी मोरं जाण्यास सांगितले आणि ते मागं मागं येतच आहेत. तेवढ्यात तिथे तळावर मामा येतात व भजन मंडळीसुद्धा येतात. तिथे आता भजन सर्व चालू होतं. भजन वगैरे सर्व खूप आनंदाने पार पडतं. पुढे आपण पाहतो सकाळ होते. रमेश व त्याची पत्नी दत्तूनाथीन येऊन विचारू लागते, काय हो, मामासनी विचारा की आमचं काय करायचं ते. दादू बोलू लागतो, तुमचं काय करायचं म्हणजे आम्हासनी काय समजलं नाही. रमेश बोलू लागतो, आम्ही आलो होतो इथं काहीतरी कारणं घेऊन आणि मामाने काय अजून सांगितलंच नाही आम्हासनी काय करायचं ते. दादू बोलू लागतो, मामा तुम्हासनी थांबायला सांगितलेत नव्ह तळावर, मग कसला विचार करताय तुम्ही आता? रमेश बोलू लागतो, नाही म्हणजे घरात मुलगी एकटीच आहे आणि तिला बी काय सांगितलेलं नाही आणि कालपासून आम्ही इकडेच आहे. दादू बोलू लागतो, मग तिला बी घेऊन यायचं की, मग तिला कशाला घरी सोडून आला आहात तुम्ही? हो आपा बोलू लागतो, मला वाटतं मामासने आपण जाऊन विचारावं. तर दादू म्हणतो, मला नाही विचारायचं, तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, तुम्हाला माहीतच आहे ना असलं काही विचारलं तर मामा रागावतात म्हणून. हो आपा म्हणतो, मामांना विचारून तर बघूया काय होतंय ते. दादू म्हणतो, बरं तुम्ही विचारून बघा काय होतं या. दत्तू म्हणतो, बरं ठीक आहे, आपण सर्व जाऊन विचारूया आणि काय होते बघूया. दादू म्हणतो, बरं तुम्ही पुढं व्हा, मग मी थांबतो माघारी. ते तिघेही मामांकडे येतात व ते येऊन शांत उभा राहतात. मामा विचारू लागतात, काय झालं, काय बोला की. दादू म्हणतो, काय नाही मामा. तसे बोलून दादू निघत असतो. दत्तू म्हणतो, मामा याचं काहीतरी काम आहे बघा तुमच्याकडे. दादू बोलू लागतो, मलाच अडकवलं काय तुम्ही, तुला बघतो, तू एकला घाव मला. मामा म्हणतात, काय दादू काय झालं आणि काय आहे ते बोल की. दादू सांगू लागतो, मामा ते रमेश व त्याची पत्नी आले आहेत, त्यांच्याकडे जरा बघा की, ते विचारत होते मामासनी काय सांगितलं नाही म्हणून. मामा म्हणतात, तुला लई त्यांचं पुरळ चाललं आहे र, मी बघतो की काय करायचं ते.
आणि त्यांना बी लई घाई चालली आहे घरी जाण्याची. मी बघतो, माझ्यावर सोडून द्या. आणि आलात तुम्ही लई शहाणे विचारायला माझ्याजवळ. ते तिघेही तिथून निघून जातात. पुढे आपण पाहतो, रमेशला व त्याच्या पत्नीला मामा बोलवतात व त्यासनी विचारू लागतात, काय झालं तुमचं आणि काय विचार करताय एवढा. ते दोघेही सांगू लागतात, मामा काय करायचं आम्हाला काही बी सुचत नाही बघा. ह्यांना काम मिळत नाही आहे आणि हे कामाला कुठले गेलं तर ह्यांना कामच होत नाही आहे, तर करायचं तरी काय आम्ही. मामा बोलू लागतात, बरं रमेश तू एक काम कर, मी सांगतोय ते करतोय ना हो तू. तर ते दोघेही बोलू लागतात, मामा तुम्ही सांगा आणि जे सांगाल ते आम्ही कराल. मामा बोलतात, रमेश तू आजपासून मसाल्याचा व्यापार सुरू कर. रमेश बोलू लागतो, मामा मी पैके कुठनं आणू. मामा म्हणतात, तू चालू तर कर, मग बघूया काय होतंय ते. आणि माझा आशीर्वाद आहे ना तुला आता. आणि ज्यांच्याकडून तू उधारी घेतला आहेस ते आता फेडा लाग त्यांचे. रमेश बोलू लागतो, बरं ठीक आहे मामा, बघतो मी कसं होतं या ते आता. मामा त्या दोघांनी भंडारा लावतात व आशीर्वाद देतात. इकडे चिन्नापा म्हणत असतो, मामा बरं झालं तुम्ही त्यांचं कल्याण केला, नाहीतर मी खूप विचार करत होतो की यांचं कसं व्हायचं पुढं. आणि आता ह्यांना काम मिळालं आणि हे स्वतः राबतील म्हणजे ह्यांचंसुद्धा कल्याण होईल बघा मामा. मामा रमेशला व त्याच्या पत्नीला दोघांना आशीर्वाद देतात व ते तिथून निघून जातात. आता ते घरी आलेले असतात. रमेश म्हणू लागतो, आपण तळ्यावर गेलो आणि तिथं काय बी काम झालं नाही बघ, उगाच आपला दिवस तिकडे वाया गेला. रमेशची पत्नी बोलू लागते, असे का बोलत आहे तुम्ही, आता मामांनी आपल्याला आशीर्वाद दिले ना मग, म्हणजे तुम्ही आता मसाला व्यापार चालू करा. रमेश बोलू लागतो, म्हणजे सर्व काम आपल्यालाच करायचं आहे ना, आणि मसाल्याचा व्यापार केला तर त्याला काय व्हायचं आणि त्यानं काय होणार आहे. रमेशची पत्नी बोलू लागते, अहो तुम्ही चालू तर करा, मग बघूया काय होतं या ते. आणि ते मिरची विकतात ना त्यांच्याकडे जावा आणि घेऊन या, त्यांना सांगा 8-10 दिवसांनी पैके तुम्हासनी आम्ही देतो म्हणून. रमेश बोलू लागतो, बरं बघूया काय होतं या ते. रमेशची पत्नी म्हणते, बघूया म्हणजे आता मामाने सांगितलं आहे म्हणल्यावर ते आपल्याला करायलाच पाहिजे बघा. आता बघूया वगैरे काय नाही, आता मसाल्याचा व्यापार आपण करायचा म्हणजे करायचा. रमेश म्हणतो, इतकं सोपं आहे ते, बघूया काय होतं या ते. आणि त्यांनी बोलले आणि झालं असं आहे का. रमेशची पत्नी म्हणते, आता मामाने सांगितलं आहे म्हणल्यावर काहीतरी असेलच की, आणि त्याच्यावरच आपलं कल्याण होणार आहे आता. आणि मामांवर विश्वास ठेवा म्हणजे आपलं कल्याणच होईल. पुढे त्यांची मुलगी येते व ती त्यांना विचारू लागते, तुम्ही कुठे गेला होता मला सोडून. आणि रातच्याला मी एकली होती, जाऊन मी शेजारच्या काकीच्या घरी झोपली होती. रमेशची पत्नी बोलू लागते, आम्ही गेलो होतो मामाच्या तळावर आणि आता मामांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे, तुला आता जेवण बनवतो बघ. ती मुलगी म्हणते, बरं ठीक आहे आई. इकडे चिन्नापा म्हणत असतो, मामा तुम्ही रमेशचं भलं केलं, मला बी तेच चिंता होती की त्याचं कसं व्हायचं म्हणून, आता त्याचं चांगलं होईल बघा मामा. मामा म्हणतात, त्या रमेशच्या पत्नीची काहीतरी पुण्याई होती, त्याची भक्ती होती, म्हणून तिचं हे फळ त्याला मिळत आहे बघ. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.